राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या। उगाचच बाकीच्या लोकांचे यूट्यूबवरील खोटे व्हिडिओ बघू नका। तुम्हाला ते फसवत आहेत। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, संध्याकाळी 100% पैसे येतील असं बोलून ते तुम्हाला दररोज फसवत आहेत आणि तुम्ही पण दररोज त्यांचे व्हिडिओ बघत आहात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, उगाचच त्यांचे खोटे व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका। मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम खरी माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी बनला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, खरी माहिती सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। आपल्या राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेला परत एकदा हिरवा कंदील दिला आहे। ते म्हणाले की आता लाडक्या बहिणीला या डिसेंबरचा आणि पुढील जानेवारीचा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळून म्हणजेच 2100 अधिक 2100 बरोबर 42 रुपये तुम्हाला आता एकदम दिले जाणार आहेत। आणि यामध्ये त्यांनी तारीख पण सांगून टाकली आहे, ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता 21 रुपये मिळणार नाहीत, तर तुम्हाला 2 हप्त्याची मिळून म्हणजेच हा डिसेंबरचा हप्ता आणि पुढील जानेवारीचा हप्ता दोन्ही मिळून तुम्हाला 42 रुपये मिळणार आहेत। याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय। त्यामुळे हे तुम्हाला कधी मिळणार आणि आजच हे 42 रुपये 12 जिल्ह्यामध्ये वाटले जाणार आहेत। बघा कोणते जिल्हे आहेत, तुम्ही या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला आजच 42 रुपये मिळणार आहे। बघा आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे ही सर्व माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा एका दिवशी हप्ता विस्तांतर होणार आहे। याची तारीख सुद्धा आलेली आहे। राज्यामधील 12 जिल्ह्यामध्ये आज थेट बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींचे हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। परंतु उर्वरित जे 24 जिल्हे आहेत त्या 24 जिल्ह्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आलेली आहे। त्यांना कोणत्या तारखेला आता तुम्हाला हे पैसे आहेत जे 42 रुपये मिळणार आहेत, ते कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहेत ते पण सांगणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला डिसेंबरचा म्हणजे 6वा आणि जानेवारीचा म्हणजे 7वा हे दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला 42 रुपये एकदमच दिले जाणार आहेत। मग हे कोणत्या तारखेला मिळणार आहेत? आज 12 जिल्ह्यामध्ये हे 42 रुपये वाटणार आहेत आणि उर्वरित तुम्ही 24 जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार आहेत ते बघा। आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्यांचे हे पैसे म्हणजे 2100 डिसेंबरचे आणि 2100 जानेवारीचे असे एकत्रित 42 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। असे आदेश आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना तशा प्रकारची दिली आहे। आज हे पैसे 12 जिल्ह्यामध्ये वाटले जाणार आहेत, उरलेले 24 जिल्ह्यात पण वाटणार आहेत। परंतु आज पहिल्याच दिवशी या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करा असे सांगितले। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधी पण ऐकलं असणार, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली की आज या 12 जिल्ह्यामध्ये हे 42 रुपये आता तुम्हाला जानेवारी महिना जवळच येत असल्याने त्या महिन्याचे सुद्धा आताच पैसे एकदम देण्याचे ठरवले, म्हणजे 4200 रुपये तुम्हाला एकदम दिले जाणार आहेत। बघा आता कोणते 12 जिल्हे आहेत, हे 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा आज असेल तर तुम्हाला या 12 जिल्ह्यामध्ये असेल तुमचा जिल्हा तर तुम्हाला आज 4200 मिळणार आहेत। आता लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला पुढील 5 वर्षे पैसे येणार आहेत, कारण केंद्रात पण भाजपचे सरकार आहे आणि राज्यात पण भाजपचे सरकार आहे। त्यामुळे केंद्राकडून पाहिजे तेवढा निधी आता राज्याला मिळणार आहे। त्यामुळे निधी आता कमी पडणार नाही। त्यामुळे आता तुम्हाला महिन्याच्या महिन्याला हे 21 रुपये खात्यामध्ये येणार आहेत। परंतु आज या 12 जिल्ह्यात हे पैसे देणार आहेत। मग कोणते 12 जिल्हे असणार आहेत, तुम्ही या जिल्ह्यात आहे का? लक्ष देऊन बघा, आज 4200 रुपये तुमच्या हातामध्ये येणार आहेत। यासाठी 12 जिल्हे निवडले आहेत। या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आजच्या आज हे पैसे मिळणार आहेत। ही माहिती खरी आहे आणि ही माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, हे 12 जिल्ह्यामध्ये तुम्ही आहे का? आता तुम्हाला कोणत्याच अटी नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधी पण ऐकलं असणार, अटी बरोबर आहेत, पात्रता आहेत, परंतु कोणत्या अटी आहेत, पात्रता काय आहेत आणि अटी आहेत की नाही बघा। आता तुम्हाला कोणत्याच अटी नाहीत। उगाच तुम्हाला बाकीचे यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये तुम्हाला भीती घातली जाते, जसे की या बँका चालणार नाही, ही कागदपत्रे द्या तरच हप्ता येणार, अशी फसवे व्हिडिओ तुम्ही का बघत असता? हे बघा, तुम्ही अजिबात असले फसवे व्हिडिओ जे बघू नका। मी तुम्हाला खरी माहिती देतो।
त्यामुळे आत्ताच सुखी जीवन या आपल्या चॅनलला इथं खरी माहिती मिळते, त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला खरी माहिती देतो, जसे की तुम्हाला आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत। तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यात असेल तर आज तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। नसेल, समजा या 12 जिल्ह्यात जर तुमचा जिल्हा नसेल तर संक्रांतीच्या आधी या तारखेला तुम्हाला 4200 मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटले जाणार आहेत। तुमचा जिल्हा आहे का? लक्षपूर्वक बघत राहा। व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुमचा या 12 जिल्ह्यामध्ये जर जिल्हा असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि तुम्हाला माहीतच नसेल असे होईल। त्यामुळे तुमचा जिल्हा आहे का बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे मनाने काहीच सांगत नाही लाडक्या बहिणींनो, तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती काल दिली आहे। एक बघा पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैशांचे वाटप करू असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले। त्यामुळे त्यांनी 12 जिल्ह्यांचे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचे आज वाटप करणार आहेत त्यांची नावं सांगितली बघा। आता या 12 जिल्ह्यात पैशांचे वाटप करा आणि त्या 12 जिल्ह्यांची नावेही त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकले आहेत। आणि उर्वरित जे 24 जिल्हे आहेत त्यांना कधी हे पैसे मिळणार त्याची पण तारीख सांगून टाकली आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। आज तुम्हाला याच 12 जिल्ह्यात तुम्हाला 21 नाही तर 42 रुपये एकदम खात्यात येणार असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। ही माहिती आम्ही मनाचे काही सांगत नाही, स्वतः त्यांनी सांगितलंय। बघा 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? आता बघा यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 1,46,00,000 महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 21 रुपये आणि 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा जो 21 रुपये असे टोटल 4,200 रुपये विस्तांतरित केला जाणार आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचा जो दिवाळीचा बोनस ज्यांना आधी तुम्हाला माहित असेल तुम्हाला मिळाला असेल 7,500 रुपये, परंतु ज्या महिलांना 7,500चा बोनस जो मिळाला नव्हता त्यांना आता दिला जाणार आहे। मग तुम्हाला जर हे मागचे पैसे जर आले नसतील 7,500 तर तुम्हाला हे मिळवण्यासाठी एक काम करावं लागणार आहे, कारण तुम्ही मागच्या वेळी केलं नाही त्यामुळेच तुम्हाला हे 7,500 रुपये आले नाहीत। जर तुम्हाला 7,500 रुपये आले नसतील तर लक्ष देऊन बघा कसे मिळवायचे हे पण। तसेच लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची अपडेट आली आहे, ते म्हणजे आता तुमच्यासाठी घेतली सरकारने छाननी रद्द केली आहे। बघा छाननी जी होती ती रद्द केली आहे, अटी शर्ती सुद्धा रद्द केल्या आहेत, परंतु तुमच्याकडून काही पात्रता घेतली जाणार आहे। बघा अटी शर्ती रद्द केल्या आहे, परंतु पात्रता काय घेतली जाणार आहे बघा। आता पैसे येण्यासाठी कोणकोणती पात्रता सांगण्यात आलेली आहे आणि तुम्हाला ही पात्रता कोणती सांगितली आहे ही एकदम खरी पात्रता सांगणार आहे, जी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही पात्रता सांगितली आहे। मुख्यमंत्र्यांनी पात्र सांगितले तीच पात्रता तुम्हाला इथे सांगणार आहे। लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। तुम्ही ही अर्धवट माहिती जर पाहिली तर तुम्हाला पुढील 12 जिल्हे कोणते आहेत ते समजणार नाही। तुम्हाला आज 12 जिल्ह्यामध्ये 4,200 रुपये वाटले जाणार आहेत। बघा यामध्ये पात्रता अशी सांगितली आहे की तुमच्याकडे आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे किंवा तुमचे उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी असावं। जर हे नसेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड असेल तर बिंदास्त राहा। तुमच्याकडे 2.5 लाखाचं उत्पन्न हे कमी असलं तरी बिंदास्त राहा। तुम्हाला पुढील 5 वर्ष महिन्याच्या महिन्याला 21 रुपये मिळणार आहेत। बघा सरकारला असं आढळून आलंय की बाहेरील राज्यातील जे मजुरीला इथं आपल्या राज्यात येतात, म्हणजे तुम्हाला माहित असेल घरे वगैरे बांधण्यासाठी येतात, यूपी असेल बिहार असेल या ठिकाणाहून ज्या महिला येतात ते सुद्धा आधी लाडक्या बहिणीचा हप्ता घेऊ लागले आहेत। तुम्हाला माहित असेल आधी लाडक्या बहिणीचा हप्ता घेतल्या होत्या त्या महिलांनी, त्यामुळे सरकारने ही महत्त्वाची अट घातली आहे। बघा तुम्हाला माहित असेल आपल्या इथं काम करून खाण्यासाठी यूपी बिहारचे ज्या महिला कुटुंब येत असतात त्यांनी सुद्धा अर्ज भरून त्या राज्यातल्या असून सुद्धा इथं हप्ता लाडक्या बहिणीचा घेतलाय, त्यामुळे अट घातली आहे। बघा त्यानंतर कुठली अट आहे बघा, अर्जदार बहीण दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावी तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल तर अशा योजना अगोदरपासून राबवल्या आहेत। त्याच्यामध्ये काही महिला लाभ घेत होत्या, परंतु त्यानंतर लाडकी बहीण आल्यामुळे त्यांनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरले होते, लाडक्या बहिणीचे त्यांना पैसे सुद्धा आले होते, त्यांना पण आता पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, सरकारची ही अट आहे की तुम्ही आता जे काय असेल ते फक्त एकाच अर्जाचे पैसे घेऊ शकता।
श्रावण बाळ असेल किंवा तुम्ही लाडकी बहीण असेल, यापैकी एकाच योजनेचे तुम्ही पैसे घेऊ शकता। दोन पैसे तुम्हाला मिळणार नाहीत आणि तुम्ही तसे पैसे घेऊ शकणार नाही। ही अट आहे बघा। तुम्हाला आता 12 जिल्हे सांगणार आहे बघा कोणते आहेत। आज या 12 जिल्ह्यात लाडक्या बहिणीचे पैसे येणार आहेत। यामध्ये आता बघा कोणते आहेत। अमरावती आहे, नगर आहे, सोबतच बीड आहे, औरंगाबाद आहे, बुलढाणा आहे, भंडारा आहे, चंद्रपूर आहे, हिंगोली आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे आणि धुळे आहे। या प्रमुख 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे आजच विस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता याच्यामध्ये 21 रुपयांचा 6वा हप्ता सोबतच डिसेंबरचा 7वा हप्ता असे टोटल तुम्हाला 4200 रुपये दिले जाणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता हे पैसे दिले जाणार आहेत। त्यामध्ये आता बघा तुम्ही जर या 12 जिल्ह्यामध्ये नसाल तर काळजी करण्याचे कोणतेच कारण नसणार आहे। तुम्हाला पण संक्रांतीच्या आधी पुढील 12 जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहेत। याची तारीख फिक्स अजून झाली नाही। याची जर तारीख फिक्स झाली तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला या तारखेला 12 जिल्ह्यात पैसे येतील, तर तुम्हाला व्हिडिओ बनवून आम्ही नक्की सांगू। व अशाच प्रकारच्या खऱ्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।